काही वर्षांपासून दर्यापूर शहरामधील बाबरी शहरात हिंदू मुस्लिम एकता संदेश देऊन एक महोत्सव साजरा केला जातो। हा महोत्सव म्हणजे मुस्लिम समाजाच्या वर्षाचा दिवस असा दर्यापूर शहरांमध्ये मानला जातो। त्याचप्रमाणे दर्यापूर शहरातील बाबरी शहरात संपूर्ण सर्वधर्म समभाव एका जोडीने कार्यक्रम राबविला जातो व तसेच संपूर्ण शहरातील पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो। हा कार्यक्रम काही वर्षांपासून साजरा केला जातोय। या प्रसंगी कार्यक्रमाची सांगता दर्यापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील पाटील गावंडे व दर्यापूर पोलीस स्टेशन ठाणेदार वानखडे, ॲडव्होकेट निशिकांत पाखरे, शेख वसीम फारुकभाई पठाण, इस्राईल शहा, जम्मूभाई पठाण, अमीनभाई पठाण, सय्यद नदीम अज्जू पठाण, राऊफ शहा, आसिफ पठाण, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व संपूर्ण दर्यापूर शहरातील भाविक भक्त व प्रतिष्ठित नागरिक या प्रसंगी उपस्थित होते। एका जुटीने हा कार्यक्रम साजरा होतो। काय सांगाल तुम्ही? हा जो उत्सव आहे, हा जो संदल आहे, हा संत जलाली बाबा जे जागृत ज्याला आपण देवस्थान म्हणतो, अशा पद्धतीचं हे देवस्थान, अशा पद्धतीचं हा म्हणजे दर्गा आहे। आणि हा जो उरूस निघते, हे जे संदल निघते, हे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे गेल्या 50 ते 60 वर्षापासून हा उत्सव इथे साजरा होतो बाबलीत। आणि या उत्सवामध्ये या बाबळी गावातीलच नाही तर पूर्ण दर्यापूर तालुक्यातील सगळ्या जाती धर्माचे लोक, मग हिंदू, मुस्लिम, बौद्ध, सगळ्या जाती धर्माचे लोक याच्यामध्ये सामील असतात आणि चांगल्या पद्धतीनं हा जो उत्सव आहे हा साजरा करतात। एकीकडे हा कार्यक्रम जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात सुद्धा वाढत आहे आणि त्यानंतर मुस्लिम समाजाच्या व्यतिरिक्त हिंदू समाजामध्ये सुद्धा त्यांच्यामधील सुद्धा सहभाग जास्त प्रमाणात घेतला जात आहे। बरोबर आहे। तसं जर पाहिलं तर सुरुवातीपासूनच आपलं जे हे बाबळी गाव आहे आमचं, हे सर्वधर्म समभावाचं आणि सर्वांच्या भावना जोपासणारं गाव आहे। आणि त्यातही हे जे दर्गा, हे देवस्थान आहे, हे जागृत असं आहे आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या भावना, श्रद्धा याच्याशी जुळलेले आहेत। त्याच्यामुळे सर्व जाती धर्माचे लोक याच्यामध्ये सामील असतात आणि चांगला उत्सव होतो। आपका नाम? कितने सालों से ये आप प्रोग्राम यहाँ आपका कर रहे हो? ये तो 50 से 60 साल हो गए, मेरे भी 50 साल हो गए और हमारे बाप दादाओं के टाइम से चलते आ रहा, तीसरी पीढ़ी का। यहाँ पर बाबली के लोगों के अलावा और कहाँ के लोग इस प्रोग्राम में शामिल होते हैं? पूरे तालुके के लोग शामिल होते हैं। कितने दिन का प्रोग्राम यहाँ का रहता है? ये 10 दिन रहता और 3 तारीख है मुहर्रम की 7 तारीख और यहाँ संदल शरीफ निकलता है। आपका नाम? इस्राईल शाह। क्या बता सकते हो वसीम भाई, आप भी कई दिनों से इस बाबली शहर में रहते हो, कब से ये प्रोग्राम चल रहा है और सभी धर्म, सर्वधर्म समभाव एक यहाँ पर एकता का संदेश दिया जाता है बाबली में? हाँ, यहाँ सभी लोग जो है तो सब साथ में रहते हैं, हिंदू मुस्लिम, इसमें सभी वर्गनी करते हैं, सभी लोग अच्छे से सपोर्ट करते हैं। यहाँ सब एक ही जैसा सब अच्छे से होता है, कोई यहाँ मतभेद नहीं होता, अच्छे से पूरा संदल का सब लाभ। बाबली शहर में कई जगह पर हिंदू संस्कृति के हनुमान जी मंदिर हो, वहाँ से भी खुद रैली निकलने का एक ये होता है। हाँ। लेकिन सभी समाज के लोग किसको रैली निकलते समय वो कैसा क्या है उसको कोऑपरेट करते हैं, सभी हमको सपोर्ट करते हैं, हम भी उनको सपोर्ट करते हैं। यहाँ पे सब बातें सब मिलजुल के काम होता है।